नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छेदाधिक अपूर्णांक जर असतील आणि अंश आणि छेद मधला फरक समान असेल तर तुलना कशा पद्धतीने करायची, लहान मोठा पूर्णांक कसा ओळखायचा आहे ते पाहूयात। या ठिकाणी अगोदर सुरुवातीला काय करायचं, दोन्हीतला फरक काढून घ्यायचा। 3 किती 7, 3 4 7, त्यानंतर 5 किती 11, 5 6 11, त्याच्यानंतर 2 किती 9, 2 7 9, त्यानंतर 7 किती 10, 7 3 10। प्रत्येकातला फरक या ठिकाणी मी काढलेला आहे। पुढे काय करायचं आहे बघा, आहे तो प्रत्येकाचा फरक या ठिकाणी छेदस्थानी मांडायचा। इथं छेद 4 लिहिला, इथं 6 फरक आहे म्हणून 6 लिहा, इथं 7 फरक आहे म्हणून 7 लिहा, या ठिकाणी 3 फरक आहे इथं 3 लिहून टाका। नंतर काय करायचे, अंशाचे जे अंश आहेत ते जशास तसे लिहा, पण त्याच्यावर शून्य देऊन लिहा। या ठिकाणी 3 आहे, 3 वर 0 30, 5 आहे 5 वर 0 50, 2 आहे 2 वर 0 20, 7 आहे 7 वर 0 70। म्हणजे अशा पद्धतीनं नंतर भागाकार करून घ्यायचा आहे। 4 1 4, 4 7 28, एवढाच भागाकार करायचा। 6 1 6, 6 8 48, 7 1 7, 7 2 14। परत या ठिकाणी 3 1 3, 3 2 6, इथं 1 उरला 10 झाले, 3 3 9 इथपर्यंतच भागाकार करायचा आहे। बाकी किती उरले याच्याकडे लक्ष देऊ नका। आता करायचंय काय, ज्याचा भागाकार सगळ्यात मोठा असेल तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो। म्हणजे सगळ्यात मोठा भागाकार याच्यामध्ये किती आहे, हाच आहे 70/3। याचा मूळ अपूर्णांक कोणता आहे, 7/10, म्हणून मोठा अपूर्णांक लिहा 7/10। आणि लहान कोणता आहे, सगळ्यात लहान भागाकार कोणता आला ते पहा। या ठिकाणी 7 8 इथं 2 आहे, सगळ्यात लहान भागाकार असणार 2। याचा मूळ अपूर्णांक कोणता आहे, 2/9। हा अपूर्णांक सगळ्यात काय आहे, लहान आहे, म्हणून 2/9 हा सगळ्यात लहान अपूर्णांक येईल। पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे, या ट्रिकनं सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन टाईप घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।